एका बाजूला तिरडीवर निघालेला बाप आणि दुसऱ्या बाजूला NICU मध्ये श्वास घेणारं 2 दिवसांचं बाळ. एका बालरोग तज्ज्ञाच्या आयुष्यातला सर्वात निष्ठुर आणि काळजाचा ठोका चुकवणारा निर्णय. माझ्या एवढ्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मी मृत्यू अनेकदा पाहिलाय, पण परवा रात्री एका 24 तासांच्या कोवळ्या बाळासमोर उभं असताना मला माझ्या अगतिकतेने घुसमटायला झालं. हॉस्पिटल म्हणजे जीवन आणि मृत्यू यांच्या सीमारेषेवर उभं असलेलं एक असं ठिकाण जिथे एकाच छताखाली नव्या श्वासाचं स्वागत होतं आणि अचानक थांबलेल्या श्वासाची अगतिकताही पाहायला मिळते. सवयीने आणि वैद्यकीय व्यवसायाच्या अलिप्ततेने आमचं मन थोडंसं निबरही होतं. पण कधीकधी नियती असा काही क्रूर डाव खेळते की आमचं सगळं विज्ञान एका कोपऱ्यात उभं राहून स्वतःचीच लाज वाटून घेतं आणि आतून काहीतरी कचकन तुटल्याचा आवाज येतो. ही परवाचीच घटना. ती माऊली ॲडमिट झाली तेव्हा तिच्या डोळ्यात आशेपेक्षा एक जीवघेणी भीतीच जास्त होती. याआधी 2 वेळा तिने मातृत्वाचं स्वप्न उराशी बाळगलं होतं, पण दोन्ही वेळा नियतीने तिच्या गर्भाशयाला स्मशान बनवलं होतं. 9 महिने पूर्ण होण्याआधीच गर्भातल्या बाळाची स्पंदने थांबण्याचं ते भयंकर दुःख तिने 2दा पचवलं होतं. अनेक नवस, उपवास आणि उपचारानंतर ती पुन्हा एकदा आशेने उभी होती. 1.5 महिना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आणि स्टाफने तळहातावरच्या फोडासारखं तिला जपलं. बाळंतपणात बऱ्याच अडचणी आल्या. खूप प्रयत्न केले तरी शेवटी निर्णय घ्यावा लागला, सिझेरियन. ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा त्या बाळाचा पहिला टाहू घुमला तेव्हा जणू एका मोठ्या युद्धाचा शेवट गोड झाल्यासारखं वाटलं. आईला वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर बाळाला पाहायला बाप आत आला. त्याने त्या कोवळ्या जीवाकडे पाहिलं. त्याचे डोळे भरून आले. अनेक वर्षांची ती रखडलेली प्रतीक्षा अखेर संपली होती. सगळं कसं एखाद्या सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं. पण आम्हाला कुठे माहिती होतं की नियतीने या आनंदाची एक्सपायरी फक्त 24 तासच ठरवली होती. दुसऱ्याच दिवशी एक बातमी येऊन धडकली आणि आमच्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. त्या बाळाच्या बापाला, त्या माऊलीच्या नवऱ्याला अचानक हार्ट अटॅक आला आणि तो गेला कायमचा. आता आमच्यासमोर एक भयानक पेच होता. 2 दिवसांपूर्वी सिझेरियन झालेली, ताज्या टाक्यांवर असलेली ती आई वॉर्डमध्ये बेडवर होती. तिला हा धक्का कसा पचणार? स्त्रीच्या अंतर्मनाला एका भयानक संकटाची चाहूल आधीच लागलेली असते. ती प्रचंड अस्वस्थ होती. ती बेडवरून नवऱ्याला सतत फोन लावत होती. रिंग जाते, पण ते फोन का उचलत नाहीयेत? ती अत्यंत काकुळतीने सर्वांना विचारत होती. तिचा तो प्रश्न ऐकून वॉर्डमधली ती शांतता आम्हाला एखाद्या बॉम्बसारखी वाटू लागली. आम्ही डॉक्टर आणि नर्सेस नजरा चोरत होतो. नवऱ्याचा तो फोन आता कुण्या एका नातेवाईकाच्या हातात होता आणि त्यांच्याकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे ऐकून तिची तगमग वाढत चालली होती. आम्हाला माहीत होतं ती इकडे जो फोन लावत होती त्या फोनचा मालक आता या जगात नव्हता. शेवटी तो क्षण आला. अंत्यसंस्काराची वेळ जवळ आली आणि नातेवाईकांचा घोळका तिला न्यायला वॉर्डमध्ये आला. लपवून ठेवलेले सत्य उघड झालं. त्या क्षणी त्या माऊलीने जो काळजाचा ठोका चुकवणारा हंबरडा फोडला, तो आवाज अजूनही माझ्या कानातून जात नाहीये. ज्या बापाला आज बाळासोबत हसताना बघायचं होतं, त्याला तिरडीवर बघायला जाण्याची वेळ तिच्यावर आली होती. पण इथे आमची सर्वात निष्ठुर परीक्षा होती. बाळ जेमतेम 2 दिवसांचं. त्याला काविळीची सुरुवात झालेली. त्यात भर म्हणजे बाळाने गेल्या 12 तासांपासून लघवी केली नव्हती. अशा नाजूक अवस्थेत त्या कोवळ्या जीवाला अंत्यसंस्काराच्या गर्दीत
त्या लांबच्या खेडेगावात प्रवासाला पाठवणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत ढकलणं होतं. एका बाजूला नवऱ्याला गमावलेल्या आईचा आक्रोश आणि दुसऱ्या बाजूला उपचाराची गरज असलेलं तिचं बाळ. माझ्यातल्या माणसाला तिला बाळाला कवटाळून रडू द्यायचं होतं, पण माझ्यातल्या बालरोग तज्ज्ञाला त्या कोवळ्या जीवाला वाचवणं भाग होतं. अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला त्यांना वेगळं करावं लागलं. आम्ही एका महिला नातेवाईकाला बाळाजवळ थांबवलं आणि त्या कोवळ्या जीवाला तातडीने NICUमध्ये शिफ्ट केलं. 2 दिवसांच्या ऑपरेशनच्या ताज्या टाक्यांवरची ती आई स्वतःच्या रक्तामांसाच्या गोळ्याला जन्म देऊन दुसऱ्याच दिवशी आपल्या सौभाग्याचा अंत पाहायला निघाली होती. डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईसच्या पेपरवर सही घेताना स्त्रीरोग तज्ज्ञांचे हात थरथरत होते. पोटावरच्या टाक्यांच्या वेदना त्या मानसिक आघातासमोर पार थिट्या पडल्या होत्या. रात्री उशिरा अंत्यसंस्कार आटोपून ती माऊली पुन्हा हॉस्पिटलला आली आणि ॲडमिट झाली. ती आजही हॉस्पिटलमध्ये आहे. आमच्या हॉस्पिटलच्या PNC वॉर्डमध्ये अनेक नवजात बाळं आपल्या आईच्या कुशीत सुरक्षित आणि उबदार झोपलेली असतात. मला तिथे राऊंड घ्यायला जावंच लागतं. एका बाजूला त्या हसऱ्या समाधानी आया, नवऱ्यासोबत बाळाचं कौतुक करणाऱ्या, आणि त्यांच्या मधोमध एका बेडवर शून्यात बघत बसलेली ही माऊली. तिच्या डोळ्यात आता पाणी नाही, ते रडून रडून आटलंय. तिथे फक्त एक भयंकर, कधीही न भरणारी पोकळी आहे. तिचं सर्वस्व नुकतंच राखेत मिसळून ती आली. आणि तिकडे NICUमध्ये एका काचेच्या पेटीत कृत्रिम उभे तिचं भविष्य श्वास घेते. त्या 2 दिवसांच्या कोवळ्या जीवाला हे माहीतच नाहीये की ज्या हाताने काल त्याला पहिल्यांदा आणि अत्यंत प्रेमाने स्पर्श केला, ते बापाचे हात आता कायमचे थंड पडले आहेत. तो बाप आता फक्त त्या काचेच्या पेटीतल्या छोट्याशा जीवात अंशरूपाने जिवंत राहिला. तो राऊंड घेताना माझी जी आतून घुसमट होते ती शब्दात सांगता येण्यासारखी नाही. वैद्यकीय शास्त्राने बालरोग तज्ज्ञ म्हणून एका कोवळ्या आजारी जीवात प्राण कसे फुंकायचे हे आम्हाला नक्की शिकवलंय. पण नियतीने एका आईच्या काळजाला दिलेले असे भयानक घाव कसे भरायचे यावर कोणताही वैद्यकीय उपाय आमच्याकडे नाही. मृत्यू रोज पाहतो आम्ही, पण परवा रात्री जे संपलं ते फक्त एक आयुष्य नव्हतं, तर एका कुटुंबाचं अख्खं जगणं होतं. या घटनेने मला एकच शिकवलं, आपण आपल्या विज्ञानाचा, पैशांचा आणि प्रगतीचा कितीही अहंकार बाळगला तरी नियतीच्या एका साध्या फुंकरीसमोर आपण सगळेच हतबल आहोत. आपण रोज क्षुल्लक कारणांवरून घरातल्या माणसांशी भांडतो, अबोला धरतो, त्यांना गृहीत धरतो. पण आज रात्री तुमच्या माणसांकडे एकदा शांतपणे बघा, कारण उद्याचा दिवस कोणालाच गॅरंटीड नाही आणि नियती कुणाला कधी आपल्याकडून हिरावून घेईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना ते आजच सांगा, कारण उद्या कदाचित फक्त पश्चाताप उरलेला असेल. माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे, आज या पोस्टखाली मला RIP किंवा सॅड अशा कमेंट्स नकोत. आज घरी गेल्यावर तुमच्या जोडीदाराला किंवा घरातील माणसांना घट्ट मिठी मारा आणि कमेंटमध्ये मला फक्त एवढंच सांगा, डॉक्टर, आज मी माझ्या माणसांना वेळ दिला. हेच त्या गेलेल्या जीवाला खरं आणि जिवंत तर्पण असेल. ज्यांना तुम्ही कधीच गमावू इच्छित नाही त्यांच्यापर्यंत हे विचार नक्की पोहोचू द्या, कारण उद्याचा दिवस कुणीच पाहिला नाहीये.